कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर मला आजही आठवतो तो दिवस. चिडलो होतो मी तुझ्यावर. या बाळांना जन्म द्यायचा नाही म्हणत होतो मी. म्हणून मोठा पाप करायला निघालो तुम्ही, नेत्र पण तू ठाम राहिलीस. तू म्हणालीस काही झालं तर या बाळांना जन्म द्यायचा. तेव्हा परिस्थितीच अशी होती, त्यामुळे तुम्ही. तर पण तुझ्यामुळे हा दिवस पाहतोय आपण सगळे. या मुलींमुळे सगळ्यांचं आयुष्यच बदलून गेलं. आज हे घर, जे सुख, जो आनंद अनुभवतोय ते सगळं फक्त तुझ्यामुळे. थँक्यू. काय, कशासाठी? आजचा दिवस बघायला मिळाला ना, म्हणून एक गिफ्ट. याची काय गरज होती? असू देत ग. तसं नाही, मी तुम्हाला मागे सुद्धा म्हणाले होते असे महागडे गिफ्ट नका ना घेत जाऊ माझ्यासाठी. आता मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही असाच महागडा दागिना घेतला ना मला. आता पुन्हा दागिना घेतला, तो सुद्धा इतका महागडा. खरंच या सगळ्याची गरज नाहीये. ऐक 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 ऐक. गेल्या 7 वर्षात आपल्या कंपनीने खरंच खूप प्रगती केली आहे. आपला टर्नओव्हर ऑलमोस्ट तिप्पट झालाय. आजोबांना, बाबांना जे अचीव करायचं होतं ते फायनली मी आणि तेजसने अचीव केलंय. हे बिल्डिंग्स बनवणारे राजाध्यक्ष आता मोठमोठे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स कंप्लीट करतात. वी आर वर्किंग इंटरनॅशनली. हो, मला सगळं मान्य आहे, पण खरंच याची गरज नव्हती. माझ्या बायकोसाठी काय करायचं काय नाही ते मी ठरवणार, बाकी कोणी नाही. लग्नाला एवढी वर्ष झाली, पण तरी अजून एकदम नव्याने प्रेमात पडल्यासारखं बोलता. त्याच उत्साहात. असंच असतं नेत्रा. जर तुम्हाला एखादा माणूस एकदा मनापासून आवडलं, तुमचं जर त्या माणसावर मनापासून प्रेम असेल तर ते प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं. परवापेक्षा काल जास्त, कालपेक्षा आज जास्त, आजच्यापेक्षा उद्या जास्त, उद्यापेक्षा परवा जास्त. आणि राहिला प्रश्न या गिफ्टचा. ज्या लक्ष्मीमुळे, ज्या लक्ष्मीच्या पायगुणामुळे हे सगळं झालंय, तिच्यासाठी एवढं तर करायलाच हवं ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.